हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे सिंपल लिफ्टिंग मशीनचा. पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करूया आणि गिवन लिहूया. गिवन इन अ मशीन an effort of 8 Newton was required. So effort दिलाय 8 Newton was required to raise the load W दिलाय 224 Newton when effort moved through 20 meter. effort move झालाय y is equal to 20 meter. बरोबर. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट काय असतं y आणि लोड मूव्ड 0.5 मीटर. डिस्टन्स मूव्ड बाय लोड असतं x 0.5 मीटर. इज द मशीन रिव्हर्सिबल? मशीन रिव्हर्सिबल आहे का ते सांगायचं आहे. त्यासाठी इफिशियन्सी काढावी लागेल. आणि इफ सो मशीन जर रिव्हर्सिबल असेल तर फाइंड द एफर्ट नेसेसरी व्हेन इट इज ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. म्हणजे जस्ट रिव्हर्सिंग स्टार्ट होतंय त्या पॉइंटला किती एफर्ट लागेल हा लोड लिफ्ट करायला, तो आपल्याला काढायचा आहे. तर टू फाइंड मध्ये पहिल्यांदा लिहूया. टू फाइंड काय काय काढायचं आहे. when effort moved through 20 meter the load moved 0.5 meter is the machine reversible. म्हणजे टाइप ऑफ मशीन हा पहिला टास्क आहे आपला. आणि सेकंड काय फाइंड करायचं आहे. इफ सो फाइंड द एफर्ट नेसेसरी व्हेन इट इज ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. म्हणजे पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग कोणता, जस्ट 50% इफिशियन्सी झाली की तिथं रिव्हर्सिंग स्टार्ट होणार आहे. म्हणजे 50% इफिशियन्सी हा पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग असणार आहे. त्यामुळं 50% इफिशियन्सी असताना आपल्याला एफर्ट काढायचा आहे. सो पी ॲट इफिशियन्सी इज इक्वल टू 50%. पहिल्यांदा इफिशियन्सी किती आहे ती बघायची, त्याच्यावर मशीनचा टाईप सांगायचा. आणि जर रिव्हर्सिबल असेल तर रिव्हर्सिंग कुठं स्टार्ट होतंय, कोणत्या एफर्टला, ते आपल्याला फाइंड करायचं. सो फॉर्म्युले कोणते कोणते लागणार बघा. आता टाइप ऑफ मशीन फाइंड करायचं असेल तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला पाहिजे. इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR आणि इंटू त्याला 100. आता खाली इफिशियन्सी 50% असताना आपल्याला MA काढावं लागणार डबल, आणि त्या MA मधून आपल्याला P काढायचं आहे. MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. त्यातून आपल्याला P फाइंड करायचं आहे. W हेच घ्यायचं आहे तेच, P चेंज होणार आहे फक्त. या P ला इफिशियन्सी किती येते बघायची. ती जर 50 पेक्षा जास्त आहे तर आपल्याला 50 ला P किती येते ते काढायचं आहे. ओके, सिंपल आहे. सोल्युशन. आता बघा, पहिल्यांदा टाइप ऑफ मशीनसाठी इफिशियन्सी काढायचे. मग इफिशियन्सीसाठी पहिल्यांदा MA आणि VR काढावं लागेल, कारण ते काही दिलेलं नाही. पण MA आणि VR काढायला या व्हॅल्यू दिल्यात. MA आणि VR कसं काढायचं. MA चा फॉर्म्युला काय, W डिवायडेड बाय P. MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. पहिल्यांदा दिलेला W आणि P घेऊन MA काढूया. W आहे 224 आणि डिवायडेड बाय P आहे 8. सो हे कॅल्शियममध्ये पुट करा तुमच्या. 224 डिवायडेड बाय 8 28. MA इज इक्वल टू 28 येते. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो VR इज इक्वल टू असतं Y डिवायडेड बाय X. फॉर्म्युला आहे Y डिवायडेड बाय X. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट आहे 20 मीटर. दोन्हीचे युनिट सेम आहेत का बघायचे, फक्त मीटर सेम करून घ्यायची नसतील तर. आणि खाली X किती आहे 0.5. सो 20 डिवायडेड बाय 0.5 कॅल्शियममध्ये पुट करा. जमत नसेल 40 येते. सो VR इज इक्वल टू 40. आता MA आलं VR आलं, इफिशियन्सी काढू शकतो आता आपण. इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो इफिशियन्सी इज इक्वल टू MA किती आले 28 डिवायडेड बाय VR 40 इंटू 100. सो इकडे इफिशियन्सी आलेली लिहितो मी. इटा इज इक्वल टू, हे कॅल्शियममध्ये पुट करा, 28 डिवायडेड बाय 40 आणि इंटू त्याला 100. आन्सर येते 70%. 70% इफिशियन्सी आली. म्हणजे कोणत्या टाईपची मशीन आहे, रिव्हर्सिबल मशीन आहे. रिव्हर्सिबल मशीन. आता मशीन रिव्हर्सिबल आहे म्हणजेच आपल्याला हा पुढचा पॉईंट लागू होतोय. मग 50% इफिशियन्सी असताना किती एफर्ट लागेल ते आपल्याला फाइंड करायचे. फॉर इटा इज इक्वल टू 50% P आपल्याला फाइंड करायचं.
मग त्यासाठी पहिल्यांदा एम ए काढूया. व्हेलॉसिटी रेशो तोच राहणार आहे, फक्त एम ए आपल्याला वेगळं फाइंड करायचं. सो इटा इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय व्ही आर, परत तोच फॉर्म्युला, आणि इंटू 100. यातून आपल्याला एम ए पाहिजे, म्हणजे व्ही आर इकडे मल्टिप्लाय होऊन 100 डिवाइड होईल. सो एम ए इज इक्वल टू इटा इंटू व्ही आर इकडं मल्टिप्लाय आणि डिवायडेड बाय त्याला 100. सो इटा किती घ्यायचा आता 50% इंटू व्ही आर 40 आहे, व्ही आर 40 आले, आणि डिवायडेड बाय त्याला 100. 50 इंटू 40 डिवायडेड बाय 100 किती येते बघा, कॅल्सीमध्ये पुट करा, 20 येते. एम ए इज इक्वल टू आलं 20. बघा आधी एम ए 28 होतं, 70% इफिशियन्सी येत होती. इफिशियन्सी कमी झाली म्हणजे एम ए कमी झाले, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मग एफर्ट किती येतोय आता बघूया. सो एम ए इज इक्वल टू परत डब्ल्यू डिवायडेड बाय पी. आपल्याला पाहिजे पी, पी इकडं वर येईल, मल्टिप्लाय होईल, एम ए डिवाइड होईल. सो पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय एम ए. इथं फाइंड करतो मी. पी इज इक्वल टू डब्ल्यू किती आहे 224 आणि डिवायडेड बाय एम ए किती आले आता 20. सो हे पी किती येते 224 डिवायडेड बाय 20, 11.2 न्यूटन. बघा इफिशियन्सी कमी झाल्यामुळे एफर्ट जास्त लागायला सुरुवात झाली. इफिशियन्सी 70% होती त्यावेळेस एफर्ट किती 8 न्यूटन फक्त लागत होता. इफिशियन्सी 20% कमी केली आपण, त्यामुळे एफर्ट वाढला. ॲक्च्युअलमध्ये एफर्ट जास्त लागायला सुरुवात झाली. ओके, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. थँक्यू.